हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम खमंग, एकदम टेस्टी असं महाराष्ट्राचं लाडकं बेसन म्हणजेच पिठलं बनवणार आहे. ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला अशा पद्धतीने पिठलं बनवायचं असेल, तर माझी रेसिपी नक्की पहा आणि समृद्धी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर आता आपण 1 वाटी बेसनचं पिठलं बनवणार आहे. त्यासाठी मी एक मोठी वाटी आता वाटी घेतलेली आहे. त्या बेसनमध्ये आता आपण पाणी घेणार आहोत. पाणी याच्यासाठी घ्यायचे की गाठी जे आहेत ते फोडून घेणार आहोत आपण. तर चला, पाणी आणि बेसन आहे ते छानसं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण ह्याच पद्धतीने हे जे बेसन आणि पाणी मिक्स केलेलं आहे त्यात आपण थोडंसं बाजूला ठेवणार आहे. तर चला, आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आता तेल घेणार आहे. तेल जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तेल गरम झालेलं आहे. तर त्यामध्येच मी 2 छोटे चमचे मोहरी घेणार आहे आणि 1 छोटा चमचा मी आता जिरे घेणार आहे. कारण जिरे आपण मिरचीमध्ये पण वाटणार आहे. तर चला, आता आपण जिरे आणि मोहरी तडतड होत आहे तोपर्यंत त्यामध्ये 1 वाटी कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. तर आता ही कांदा जे आहे ते भाजत आहे. तर कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. तर चला, आता त्यामध्ये मी एकदम गावरान झणझणीत अशी मिरची घेतलेली आहे. मिरचीसुद्धा आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे. लसूण थोडासा जास्त वापरलेला आहे. आता त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर घेतल्यानंतर आता आपण 1 छोटा चमचा जिरे घेणार आहे. एकदम साधी सोपी आणि एकदम गावरान पद्धतीने मी बेसन बनवलेलं आहे. जे जुनी लोकं बनवत होते त्या पद्धतीने. तर चला, आता आपण वाटण जे आहे ते ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. तर चला, आता आपण कांदा पाहूया. कांदा जे आहे ते मध्यम भाजलेला आहे. थोडासा लालसर झालेला आहे. त्यामध्येच मी ही मिरचीची पेस्ट आता घेतलेली आहे. तर आता आपण कांदा आणि ही मिरचीची पेस्ट आहे ते छान एकदम खमंग असं भाजून घेणार आहे. एकदम छान असा खमंग वास सुटलेला आहे जिऱ्या आणि लसणाचा. तर पूर्वीचे लोक आहेत ते बेसन आणि भाकर हे लय आवडीने खायचे. तर चला, आता त्यामध्येच आता आपण 1 छोटा चमचा हळद घेणार आहोत. हळद घेतल्यानंतर आपण हळद बी आहे ती थोडीशी छानशी त्यामध्ये भाजून घेणार आहोत. त्याला पूर्वीचे लोक जे आहे ते लग्नामध्ये सुद्धा पिठलं आणि भाकरी बनवायच्या. तर चला, आता आपण हे सारण छानसं भाजलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण जे हे बेसन आहे ते पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. त्यात आपण याच्यामध्ये छानसं मिक्स करून आता थोडंसं पाणी आता आपण त्या वाटीमध्ये घेतलेलं आहे. तर आपल्याला जसं बेसन पाहिजे म्हणजे जसं पिठलं पाहिजे, पातळ किंवा घट्ट पिठलं आहे म्हटल्यानंतर थोडंसं पातळच पाहिजे. तर चला, आता आपण बारीक गॅस ठेवून हे थोडंसं मिक्स करून घेणार आहे. तर हे पहा, एकदम छान असा खमंग वास सुटलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये घेणार आहे चवीनुसार मीठ. मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर चला, आता आपण ह्याच पद्धतीने हे बेसन आहे ते मिक्स करून घेणार आहे. तर हे पहा, एकदम छान असं मिक्स झालेलं आहे हे बेसन. तर हे बेसन जे आहे ते आपण अशाच पद्धतीने ठेवणार आहे. तर ह्याला पिठलं असं म्हणतात. तर चला, मग थोडंसं चेक करणार आहे. तर अजून पूर्णपणे तयार झालं नाही. तर आपण हे पूर्णपणे शिजवून घेणार आहे आणि शिजण्यासाठी पण वेळ जास्त लागत नाही. एकदम कमी वेळात आपण हे बेसन तयार करून घेणार आहे. तर याला एकदम छानशी अशी बारीक उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघतच जाल. तर हे पहा, एकदम झटपट आपण हे बेसन म्हणजे पिठलं तयार केलेलं आहे. तर चला, आता एकदम थोडी थोडी उकळी फुटलेली आहे. तर आता आपण तुम्हाला नक्की रेसिपी आणि ही झुणका भाकर म्हणजे लय आवडीने खाणारी माणसं आहेत. तर चला, मग हे बेसन जे आहे ते पूर्णपणे आपलं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर मी थोडंसं चेक करून एकदम छान बेसन झालेलं आहे. नक्की तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ समजला असेल. तर चला, आता मी थोडीशी त्याबरोबर कांदा, जवसाची चटणी आणि बाजरीची भाकर घेतलेली आहे. तर एक घास खाऊन बघणार आहे कसं झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. एकदम आवडीने खाचाल. मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण पिठलं बनवा, खूप आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.